वा विठ्ठला धाव पावरे। आज आपण सोलापूर जिल्ह्यामधील पिराची कुरोली या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी तुम्ही माझ्या मागे पाहू शकता भव्य प्रकारचा टेंट या ठिकाणी जर्मन हँगर टेंट उभारण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीनं वारकरी या ठिकाणी वैद्यकीय सुविधा केंद्रामध्ये उपचार घेताना दिसत आहेत आणि एकंदरीत या ठिकाणी भक्तिमय वातावरण असून मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांना या ठिकाणी सुविधा दिल्या जात आहेत। येथे फूट मसाजर साठी सुद्धा या ठिकाणी सुविधा करण्यात आलेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता समोर वारकरी आराम करत आहेत या कक्षामध्ये। याच पद्धतीनं पुढे जर पाहिलं तुम्ही त्या ठिकाणी फूट मसाज केली जात आहे। समोरच महिला आणि वारकरी एकंदरीत या ठिकाणी विसावलेले दिसत आहेत। अजूनही पुढे तुम्ही जर पाहिलात तर महिला ज्या असतील त्यांच्यासाठी हिरकणी कक्षाची स्थापना शासनाकडून केलेली आहे। आपल्यासोबत काही वारकरी मंडळी या ठिकाणी जोडली गेलेली आहे। आपण त्यांना विचारणार आहोत नक्की कशा पद्धतीचं कार्य शासनाकडून या ठिकाणी केलं जात आहे। माऊली नमस्कार, रामकृष्ण हरी। काय नाव आपलं? हरिभाऊ शिंदे। कुठून आला? जालना। आणि एकंदरीत काय वारीचा अनुभव? वारीचा अनुभव म्हणजे सर्व सुविधा वारकऱ्यांच्या सर्व सुविधा पुरवल्या जातात। पाय दुखले की पाय सुद्धा मलम हे ते सर्व गोळ्या औषध सर्व। मला आता काय सुविधा मिळाली? आता पाय दुखला पाय त्याला लावून मसाज करून देण्यात आली। आणि या ठिकाणी तुम्ही वैद्यकीय सेवा कक्षामध्ये आला होतात। या ठिकाणी तुम्हाला डॉक्टरांकडून काही गोळ्या औषध दिले की नाही? हा, जखमेसाठी गोळ्या दिल्या हो। आणि एकंदरीत वारकऱ्यांसाठी आता जे चालू आहे हे कार्य प्रशासनाचं योग्य आहे का? पोहोचतंय का वारकऱ्यांपर्यंत? पोहोचतो वारकऱ्यापर्यंत पोहोचतो। त्याच पद्धतीने आपल्यासोबत अजूनही काही मंडळी या ठिकाणी आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। माऊली नमस्कार। नमस्कार। काय नाव तुमचं? माझं सकाराम मोहन घुगे। कुठून आलात? आम्ही धारोड, किल्ले धारोड। बरं, आता या ठिकाणी तुम्ही कुरोली या ठिकाणी आलेला आहात। नक्की प्रशासनाकडून काय काय सुविधा या ठिकाणी दिलेल्या आहे? वैद्यकीय आहे, पाण्याचं आहे, आरोग्याचं आहे, बाथरूमचं आहे, म्हणजे काही कमीच नाही। आता इथे निवाऱ्यासाठी काय सुविधा आहे? निवाऱ्यासाठी मोठं शेड आहे। किती पब्लिक त्याचा ही घ्यायला लागली। रस्त्यामध्ये जर कोणी आजारी झालं किंवा कोणाला काही अडचण आली तर डॉक्टर पोलीस कसं मदत करतात? लवकर पळत येतात। अँब्युलन्स आहे, जागच्या जागेवर मदत होती। या ठिकाणी अजूनही काही नागरिक आहेत, वारकरी आहेत, आपण त्यांना देखील विचारणार आहोत। माऊली नमस्कार। नमस्कार। काय नाव तुमचं? सीताराम नेटके। कुठून आलात? मंचर। बरं, मंचर वरून आलात। किती दिवस वारीमध्ये चालतात? जवळजवळ आता 17 तारखेपासून निघालोय आम्ही, 17 जून। या ठिकाणी वारकऱ्यांसाठी शासनाने काय काय सुविधा केलेली आहे? ही सुविधा संपूर्ण अगदी एकदम एक नंबर आहे। 5,000 वारकऱ्यांना रोज जेवण, औषध सुविधा आणि परत बाथरूम सुविधा, आंघोळी सुविधा, तो हिरकणी कक्ष, अजून काय बरेच सुविधा शासनाने केलं। मी म्हणतो भाजपचा एक नंबर। त्याच पद्धतीनं या ठिकाणी चरण सेवा केली जाते। नक्की वारकरी त्याचा लाभ घेत आहेत का? घेतात। नमस्कार माऊली। काय सांगाल या ठिकाणी वारकऱ्यांसाठी कोणत्या प्रकारच्या सुविधा शासनाने दिल्या? या प्रकारे म्हणजे सुविधांचं विचारलं म्हटलं तर राहण्याची, जेवणाची सोय भरपूर चांगली आहे आणि म्हणलं होतं 10 ते 12,000 लोकसंख्या इथं झोपतील अशी शेडची सुविधा चांगली केलेली आहे सरकारने। काय बदल वाटतो दरवर्षीच्या वारीमध्ये आणि आताच्या मध्ये? बदल सगळा सारखाच आहे। म्हणजे कसं पूर्वी आम्ही जेव्हा यायचो त्यावेळेस झोपण्याची आणि बाथरूमला जाण्याची सोय नव्हती, पण यावेळेस आता फिरते शौचालयाची सोय भरपूर चांगल्या पद्धतीने आणि पिण्याच्या पाण्याची सोय पण भरपूर चांगल्या पद्धतीने आणि आपल्या झोपण्याची, पावसाच्या पाण्याची म्हणजे पावसापासून संरक्षण होण्याची जी सोय केली सरकारने ती एक नंबर केलेली।